संत ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेल्या हरिपाठातील प्रत्येक अभंगाचे आपण मराठीत अर्थ समजून घेत आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. ज्ञानदेव माऊली आपल्या हरिपाठातील 4थ्या अभंगामध्ये म्हणतात, भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, बळेविन शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिनसी वाया. सायासे करिसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवन्या गुणे. ज्ञानदेव म्हणे, हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. म्हणजेच भावनेत किंवा श्रद्धेत खोट असेल तर केलेली भक्ती ही व्यर्थ आहे. भक्तीशिवाय मुक्ती अशक्य आहे आणि अंगी ताकद नसताना शक्तीची बढाई मारणे चुकीचे आहे. देव निवांत राहून नामस्मरण केल्याने लवकर प्रसन्न होतो. उगाच प्रपंचाचा शीन त्रास करून घेण्यापेक्षा देवाचे नामस्मरण करा. संसारात दिवस रात्र कष्ट करत असताना देवाची भक्ती करायला का विसरतोस? त्या व्यर्थ कष्टाचा काय उपयोग? ज्ञानदेव पुढे म्हणतात, हरीचा जप सतत करा. यामुळे जन्ममृत्यूचा प्रपंच तुटेल आणि परमार्थ साधेल. थोडक्यात या 4थ्या अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली निष्काम भक्ती आणि नामस्मरण हेच संसारात तारक आहे असे सांगतात. तर 5व्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, योगायाग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. भावेविन देव न कळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे. तपेविन दैवत दिदल्याविन प्राप्त, गुजेविन हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. माऊली आपल्या 5व्या अभंगामध्ये योग, यज्ञ आणि कठीण धार्मिक विधी केल्यानेच ईश्वराची सिद्धी प्राप्त होते असे नाही, तर हे सर्व बाह्य उपाधी आहेत. त्यामागे जर अहंकार किंवा दिखावा असेल तर तो खरा धर्म नाही. मनात शुद्ध भाव, प्रेम, भक्ती नसेल तर देव निसंशयपणे कळत नाही. आणि जोपर्यंत गुरुकृपा होऊन योग्य मार्गदर्शक मिळत नाही तोपर्यंत आत्मज्ञानाचा खरा अनुभव येत नाही. तपश्चर्येविना भावाचे तप केल्याशिवाय देव प्रसन्न होत नाही. गुरुच्या गुजेशिवाय तुमचे खरे हित कशात आहे हे तुम्हाला कोण सांगणार? संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की संतांच्या अनुभवांचे अनेक दाखले दृष्टांत आहेत, ज्यातून हे सिद्ध होते की या भवसागरातून तरुण जाण्यासाठी साधूंची संगती करणे हाच एकमेव खरा उपाय आहे. थोडक्यात संत ज्ञानेश्वर माऊली हे आपल्या 5व्या अभंगामध्ये निस्सीम भक्ती आणि संतांचे मार्गदर्शन हेच यशाचे गमक आहे हेच हरिपाठामध्ये आपल्याला सांगितलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.